अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील पार्किंग झोन, ट्रॅफिक सिग्नल आणि हॉकर झोन संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। वाढत्या वाहतूक समस्यांवर नियंत्रण मिळवणे आणि रस्त्यांवरील अनधिकृत व्यवसायांना नियोजनबद्ध स्वरूप देणे या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीत शहरातील प्रमुख भागांमध्ये पार्किंग झोन निश्चित करणे, हॉकर झोनसाठी योग्य जागांची निवड, त्या ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे तसेच नागरिक आणि स्थानिक व्यावसायिकांसाठी योग्य सुविधा उभारण्यावर भर देण्यात आला। आयुक्त सौम्या शर्मा यांनी स्पष्टपणे सांगितले की शहरासाठी पार्किंग व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यामुळे वाहतुकीला अडथळा न होता नागरिकांना सोयीस्कर पार्किंग सुविधा मिळावी यासाठी आधुनिक आणि कार्यक्षम यंत्रणा विकसित केली पाहिजे। त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि गर्दीच्या भागांमध्ये पार्किंगसाठी जागा निश्चित करून पेड व मोफत पार्किंग सुविधा विकसित करण्यात याव्यात। यासाठी वीकली व मंथली पास सुविधाही सुरू करण्यात यावी। सार्वजनिक बांधकाम विभागानेही यात सक्रिय सहभाग घ्यावा। हॉकर झोन संदर्भात आयुक्त म्हणाल्या, रस्त्यावरील अनधिकृत व्यवसायांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो। त्यामुळे अशा व्यावसायिकांना नियोजित आणि सुविधा संपन्न जागा उपलब्ध करून दिल्यास नागरिक आणि व्यावसायिक दोघांनाही न्याय मिळेल। तसेच झोन तयार करताना वाहतूक पोलीस आणि महापालिकेच्या विविध विभागांमध्ये समन्वय ठेवून संयुक्त कृती आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला। नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले। टोईंग व्हॅनच्या वापराबाबत आणि अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याबाबतही यावेळी सविस्तर चर्चा झाली। हॉकर्सना विस्थापित न करता पर्याय उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला। या बैठकीस अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, डॉक्टर मेघना वासनकर, पोलीस निरीक्षक प्रवीण वांगे, सुनील चव्हाण, रीता उईके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता तुषार काळे, प्रकाश उमाळे, वाहतूक पोलीस निरीक्षक ज्योती विल्लेकर, शहर अभियंता रवींद्र पवार, ज्ञानेश्वर आगरकर, श्रीरंग तायडे, शरद तीनखेडे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। बैठकीत घेतलेले निर्णय लवकरच अंमलात आणून अमरावती शहरात एक शिस्तबद्ध, सुटसुटीत व नागरिकाभिमुख वाहतूक व व्यावसायिक व्यवस्था निर्माण केली जाईल, असे संकेत आयुक्त सौम्या शर्मा यांनी दिले आहेत। नागरिक व व्यावसायिक यांच्यात संवाद साधत जनजागृती मोहिमेद्वारे सहभाग वाढविण्याचा निर्धारही बैठकीत व्यक्त झाला। पार्किंग कुठे द्यायची आहे? एका कमर्शियल एरिया आहे, कमर्शियल म्हणजे आपलं शॉप आहे, जर आपण बिल्डिंग परमिशन मध्ये पार्किंगची ते करतो, पण ओपन असलेली जी स्पॉट आहे, रोड साइड पार्किंग जी आहे ती कसे आपण निश्चित करणार? कुठे करायची आहे, कुठे नाही करायची आहे, कसे निश्चित करणार? त्याचा रूल काय असतो? जागा अवेलेबल असेल साईडला आणि ट्रॅफिकला अडथळा निर्माण होत असेल तर ते करतात। अदरवाईज तिथे मग स्लम्स होतात नाही तर वेगळ्या पद्धतीचं एन्क्रोचमेंट असं आहे। ऍक्च्युली कसं होतं की क्रॉस करून तर गोष्ट नको नाही। ऍक्च्युली देखो, या शहरात ऑलरेडी पार्किंग कमी आहे, त्यामुळे फ्लावरच्या खाली जे लोक पार्क करत आहेत ते चांगलं आहे, कारण तिथे जर त्यांनी पार्क नाही केला तर तिथे खूप कार्ड, व्हेजिटेबल कार्ड सगळं उभे येतात। 90% पार्किंग जे आहे ना ते समोरच्या 40-50 नाच करा तुम्ही। वीकली पास आम्ही देणार त्यांना, आम्ही मंथली पास देऊ, पार्किंग द्यायची आहे लोकांना। पण शॉप मध्ये जाणार आहे ना त्यांच्यासाठी असं नाही आहे, त्यांची तिथे जर उभे राहिली तर शॉपच्या समोरची जागा तिथे आपले नागरिक करता येईल पार्किंग। पण विषय असा आहे की जे फ्लायओव्हर आहे प्रत्येक फ्लायओव्हरची खालीची जागा आहे तिथे पार्किंग होणे पाहिजे आणि मनपा अधिनियमांतर्गत अधिकार आहे इथे ब्लिंकर मोड किंवा इथे प्रॉपर परमनंट सिग्नलची गरज आहे। तर तुम्ही तिथे एकदा पुन्हा पाहणी करावी आणि तुम्हाला गरज असेल तर द्या। त्या साईडला बॅरिकेड जे लावायचे आहे तुम्ही बॅरिकेड लावून टाक आणि मला कळवा की तिथे तुम्हाला कसा प्रतिसाद मिळाला। जर चांगला प्रतिसाद मिळाला तर ती रोड मनपाची असल्यावर ट्रॅफिकची परिस्थिती बरोबर झाली नाही झाली तर आपल्या मार्फत जे काही तिथे डिवायडर लावायचे आहे आपण ते कारवाई करणार। ठीक आहे। ठीक आहे। आता
विषय आहे जुनी वस्ती बडनेरा, म्हणजे तुम्ही म्हणतात जुनी वस्ती बडनेरामध्ये आज जी सकाळी व्हिजिट केली त्याकरिता जे रोड आहे ते फार छोटा रोड आहे आणि त्या रोडच्या एकदम सेंटरमध्ये एक ते स्तंभ आहे आणि त्या स्तंभला फार मोठा ग्रिल देण्यात आलेला आहे जेणेकरून ट्रॅफिक अगेन नॅरो डाऊन होतो. नवी वस्ती आहे ते कमी करावं लागेल. ते संबंधित झोनल आणि डेप्युटी इंजिनियरला सूचना आहे की ते ग्रिल जे आहे बाउंड्री ग्रिल एवढ्या छोट्या रोडला एवढा मोठा तुम्ही ग्रिल बीचोबीच दिला आहे जेणेकरून ट्रैफिक अगेन कैन नॉट मूव इन 2 lanes एट दैट स्पॉट. तो वो बॉटल नेक बन गया है, ते पण काढावं लागेल. ठीक आहे, ती कार्यवाही करावी. नंतर त्या जे एरिया आहे पूर्ण जे जिथे शिवाजी महाराजांचा पुतळा आणि ते पूर्ण ठिकाण त्याच्या जवळ तिथे आपण ब्युटिफिकेशन मध्ये भरपूर पैसे खर्च केले आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती. प्रत्येक प्रजातीची फुलझाडे व फळझाडे मिळण्याचे विदर्भामधील एकमेव ठिकाण गायत्री नर्सरी, दत्त कॉलनी, बडनेरा रोड, अमरावती. अधिक माहितीकरिता संपर्क साधा 9075575317 9325303223.